पाद्यपूजन हा सोहळा 1977 पासून जेव्हा आपण कमळातली मूर्ती जेव्हा ट्रॉलीवर विराजमान करायचं ठरवलं त्यावेळेस त्या ट्रॉलीवर प्रथमतः पाद्यपूजन केलं गेलं आणि त्यानंतर आता दरवर्षी आपण हे पाद्यपूजन करतो। जवळजवळ मंडळात म्हणजे वयाच्या 10-11 वर्षी आम्ही बाल स्वयंसेवक म्हणून कार्यरत होतो। साधारण तो काळ 1976 वगैरे असेल। त्यावेळेस आपल्याकडे चलचित्र वगैरे असायची। मग ती चलचित्र त्या स्टेजच्या मागून रशीने ओढण्याची वगैरे आम्ही लहानपणी कामं केली। मुंबईतील एक सुप्रसिद्ध वर्तमानपत्र होतं की नवा काळ। या नवा काळमध्ये गणरायाच्या स्थापनेच्या पहिल्या दिवशी त्यांनी एक हेडलाईन दिली होती, मुंबईचा राजा इथे गर्दी लोटली। त्यावेळेसपासून ते वर्तमानपत्रातनं संबोधलं गेलं की मुंबईचा राजा। ऐका मंडळी, वारसा परंपरेचा। नमस्कार, मी पराग पांडुरंग कदम, मंडळाचा माजी अध्यक्ष, सध्या नोकरी ONGC म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन इथे सुपरिटेंडंट लॉजिस्टिक म्हणून कार्यरत। त्याच ONGC मध्ये असणारी कर्मचारी संघटना, ह्या कर्मचारी संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळतोय आणि सध्याचं वास्तव्य गणेश गल्ली, लालबाग, मुंबई। मंडळाच्या हिताच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या गोष्टी त्या माझ्या या अध्यक्षपदाच्या कार्यकालामध्ये घडल्या होत्या। एक म्हणजे सध्या जी गणपतीची स्थापना असलेली जी जागा आहे, ह्या जागेवर बाजूच्या इमारतीतील बांधकाम होत असताना त्याचं त्या बिल्डिंगच्या प्लॅननुसार जी आत्ता आपली असणारी मंडपाची सभा म्हणजे गणेश मूर्तीच्या मंडपाची जी जागा आहे ही जवळजवळ 7 ते 7 फूट कमी होत होती आणि ही जागा कमी होत असताना त्या जागेसंदर्भात की पुन्हा ती सर्व माझ्या अंदाजाने साधारण 21 फूट अशी आपली ती जागेची मर्यादा होती। ही मर्यादा कमी होऊन 17 ते 16 फुटावर आली होती आणि त्यानंतर सभामंडप आणि गणेश मूर्ती आणि ती भव्य अशी मूर्ती त्या म्हणजे शिल्लक राहिलेल्या जागेत होणं अशक्यप्राय होतं। मग त्यावेळेस मी अध्यक्ष असताना माझे सहकारी होते सरचिटणीस स्वप्नील परब, त्यानंतर मंडळातील काही आणखीन पदाधिकारी यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यावेळील सहआयुक्त माननीय श्री सुधीर नाईक साहेब, तसेच त्यावेळेचे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री माननीय सीताराम कुंटे साहेब यांच्याशी आम्ही आमची ही व्यथा मांडली की हे गणेशोत्सवात आम्हाला लागणारा सभामंडपासाठी लागणारा जो विभाग आहे किंवा तो एरिया आहे हा आम्हाला कमी पडत आहे। तर तो त्यांनी जातीनिशी त्यात गोष्टीत लक्ष घालून मंडळाला सहकार्य केलं व त्यानंतर त्या संबंधित बिल्डरला बोलवून जे उभे केलेले जे खांब होते हे थोडेसे कमी करून त्यांना टेक्निकलदृष्ट्या ते समजावून सांगून ती जागा आम्हाला पुन्हा 20 ते 21 फुटापर्यंत करून देण्यात यश आलं। त्यामध्ये मंडळाच्या बरोबर माझे सहकारी त्यावेळेस माझ्याबरोबर सहकारी होते आणि ती एक महत्त्वाची गोष्ट होती। म्हणजे नाही तर त्या जागेत गणपती बसवणं किंवा एवढा भव्य दिव्य मूर्ती आणि त्यानंतर असणारे देखावे किंवा त्याला साजेसं असणारं गाभाऱ्यातील जे आपण देखावे करतो हे अशक्यप्राय होतं। कदाचित मंडळात असे 2 प्रवाहही त्यावेळेस होते। काही लोक अशी म्हणतही होती की आता ती स्थानिक लोकांना आपला त्रास होणार, मग त्यांच्यामुळे आपण कदाचित गणेशाच्या स्थापनेची जागा बदलावी का, असा एक 2 मतप्रवाहही होते। पण आम्ही काही मंडळी ठाम होतो की आपली जी स्थापना ज्या जागेवर जवळजवळ पूर्वीपासून या गणेश गल्लीत आता जिथे गणपती बसतो ह्या जागेवर आल्यापासून आपण जागा हलवलेली नाही आणि ती गोष्ट आम्ही त्यावेळेचे महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे साहेबांना त्याची ती सगळी गोष्ट सांगितल्यानंतर त्यांनाही ते मान्य झालं आणि ती जागा राखण्यात आपल्याला मंडळाला यश आलं। हे माझ्या कारकिर्दीतलं एक महत्त्वाचा भाग म्हणता येईल। त्यानंतर दुसरा एक प्रोजेक्ट होता, त्यावेळेस बाळा नांदगावकर माननीय आमदार होते। त्यांनी एक आपल्या हा आपण जो देखावा करतो ह्या देखाव्याच्या मैदानामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी एक प्रोजेक्ट आणला होता आणि त्यावेळेसही मी, माझे सहकारी स्वप्नील परब, मंडळातले आणखीन पदाधिकारी आम्ही जवळजवळ त्यावेळेचे तत्कालीन आमदार बाळा नांदगावकर यांच्याशी चर्चा करून मुळात त्या मैदानाच्या खाली एक नॅचरल स्रोत आहे। तो आजही अग्निशमन दल जेव्हा या विभागात पाण्याचा म्हणजे आग विझवण्यासाठी जेव्हा
गरज लागते त्यावेळेस त्या मैदानातील जलाशयाचा वापर केला जातो. आणि हा नैसर्गिक ज्वलंत जलाशय आहे, हा काय साठवलेला नाही, हा याचा नॅचरल स्रोत आहे. त्याला चांगले झरे आहेत, चांगलं पाणी कायम राहतं. आणि तोही आमदारांना आम्ही पटवून देऊन ते मैदान राखू शकलो, जेणेकरून वॉटर हार्वेस्टिंगमध्ये येणारे त्याच्यामुळे होणारं बांधकाम किंवा सगळं मैदानाची दुरावस्था झाली असती, तो एक राखण्यात आम्हाला यश आलं होतं. जवळजवळ मंडळात म्हणजे वयाच्या 10-11 वर्षी आम्ही बाल स्वयंसेवक म्हणून कार्यरत आलो. साधारण तो काळ 1976 वगैरे असेल. त्यावेळेस आपल्याकडे चलचित्र वगैरे असायची. मग ती चलचित्र त्या स्टेजच्या मागून रशीने ओढण्याची वगैरे आम्ही लहानपणी कामं केली. किंवा जवळजवळ 50व्या वर्षी मंडळाचं जेव्हा 50व्या वर्षी होतं त्यावेळेस त्या कमळाच्या गणपतीच्या वेळेस बदकं वगैरे होती. ही लहान मुलं आम्ही त्यावेळेस स्वयंसेवक म्हणून जेव्हा कार्याला सुरुवात केली त्यावेळेस तिथपासून नंतर सभासदानंतर स्वयंसेवक प्रमुख, स्वयंसेवका प्रमुखानंतर मी मंडळात सरचिटणीस झालो, कार्यकारिणी सदस्य झालो, सरचिटणीस झालो, अध्यक्ष झालो. ह्या सर्व पदं भूषवताना मला अभिमान वाटतो की या मंडळाचा मी चांगला एक सहभागी झालो. मंडळाची विविध पदं भूषवित असताना विविध कार्य केले. पण अध्यक्षपद आणि सरचिटणीस पद करताना मंडळात थोडंसं आपण जेव्हा शिस्त आणतो तेव्हा थोडंसं शिस्त आणताना थोडीशी काही लोकांची नाराजगी असते, त्यात वाद नाही. पण ते करताना आपल्याला मंडळाची शिस्त आणि ही आर्थिक संस्था असल्यामुळे ती बाळगताना बरंचसं थोडंसं काटेकोरपणे आणि थोडंसं शिस्तीने वागावं लागतं. त्याच्यामुळे काही लोक नाराजही होतात, काही लोक दोन्ही बाजू असतात. त्यामध्ये पण माझ्या मते अध्यक्षपदाची माझी कारकीर्द स्मरणीय आहे आणि त्याचा सार्थ आहे. बरे म्हणजे जवळजवळ आपली घटना आमच्या माहितीप्रमाणे आम्हाला जी म्हणजे मंडळात दप्तरी जी मिळाली होती ती साधारण 1951 सालाची नोंद झाल्याची, म्हणजे धर्मादाय आयुक्ताकडे शेवटची नोंद झाल्याची ती घटना होती. त्यानंतर सुधारित घटना अशी झाली नव्हती. पण वार्षिक सर्वसाधारण सभेने एक आमची समिती नेमली. त्यात मी स्वतः होतो, मंडळाचे माजी अध्यक्ष कैलासवासी सुरेश खांदारे होते, त्यानंतर माजी उपाध्यक्ष कैलासवासी दशरथ भोसले आणि माननीय श्री गुरुनाथ कोरगावकर अशी आम्ही चौघांची कमिटी होती. विभागातील इतर मंडळांची घटना, त्याचा अभ्यास, त्याच्यानंतर आपल्याला आपल्या मंडळाची व्याप्ती बघून आपल्या मंडळासाठी लागणारी पूरक घटना कशी बनवूया यासाठी आम्ही बराच बैठका घेऊन आमच्या या चौघांच्या समितीने जवळजवळ 7 ते 8 महिने आणि मग धर्मादाय आयुक्तांशी जेव्हा संगनमत करून किंवा त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी विचारविनिमय करून आम्ही एका घटनेला एक स्वरूप दिलं. आणि ती घटना आता आम्ही मंडळाच्या ताब्यात जेव्हा नंतर चौघांनी स्वाक्षरी करून ती मंडळाची घटना दिली होती. सामाजिक कार्याची जी चळवळ ही मंडळातूनच आम्हाला त्याची प्रेरणा झाली. त्याच्यामुळे त्या आमच्या सामाजिक कार्यातनं जेव्हा काही ओळखी निघाल्या त्याच्यामुळे ONGC सारखी मोठी नोकरी मिळाली. ONGCत आता मी सुप्रिटेंडेंट लॉजिस्टिक म्हणून कार्यरत आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून तेथील कामगार युनियनचा मी आता उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. आणि ONGC एक PUC कंपनी आहे. त्यात काम करताना मंडळाच्या इतर म्हणजे जे आपले ओळखी असतात याचाही मंडळाच्या कामाचा युनियन्सच्या कामाशी संबंधित असल्यामुळे बराचसा फायदा होतो. त्यामुळे समाजाचा किंवा इतर कामगारांचाही फायदा झाला. घरच्यांचा पाठिंबा तर होताच, त्याच्यामुळे तो काही वाद नाही. कारण सामाजिक कार्यात आपल्याला माहिती आहे की गणेशोत्सव काळात म्हणजे सकाळी 9 ते रात्री 2, 3, 4 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर घरी जाऊन जेवणासाठी रात्री बेरात्री आईला उठवणं, पत्नीला उठवणं, त्यानंतर जेवण करणं, त्यानंतर पुन्हा उत्सवात मंडपामध्ये येऊन बसणं, हे सगळं कुटुंबाची साथ असल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि त्यासाठी कुटुंबाची साथ कायम लाभली. म्हणजे कुटुंब, समाज, मित्र ह्या सर्वांच्या सहकार्याने हे सगळा उत्सव होतो.
आणि हा उत्सव होताना सगळ्यांची साथ तेवढी महत्त्वाची होती. तर कसं असतं काळानुरूप आता ज्येष्ठ मंडळीसुद्धा काळानुरूप आपले काही अनुभव असतात त्या नवीन मुलांना शेअर्स करत असतात की बाबा त्या काळी असं होतं किंवा आता आपण असं करायला हवं किंवा एखादी गोष्ट करताना त्या गोष्टीचा फीडबॅक घ्या किंवा त्याचा अभ्यास करा. हे सगळ्या गोष्टी त्या कामानुसार, कालानुसार आपल्याला त्या नवीन मुलांना सांगणं हे कर्मप्राप्त आहे. तशाप्रमाणे मार्गदर्शन करत असतो आणि नवीन येणारी आमची ही जी पिढी आहे ही सुद्धा ते फॉलो करत असते. याचा आनंद आहे. प्रामुख्याने पूर्वीचा काळा जो होता म्हणजे आम्ही जेव्हा स्वयंसेवक किंवा सभासद म्हणून कार्यरत असताना मंडळाकडे तेवढी आर्थिक स्थिती तशी भक्कम नव्हती. त्यामुळे प्रत्येक काम किंवा प्रत्येक येणारी कामं ही आपण सांघिकरित्या सगळे सभासद किंवा पदाधिकारी हे सामायिकपणे आपण ते सगळे कार्य करत होतो. बरीचशी कामं मेहनतीने अंगमेहनतीची होती. ती अंगमेहनतीची कामं सर्व सभासद आणि सगळी मंडळातली मंडळी करत होती. आणि आता पाहता थोडंसं कामाचं स्वरूप बदललं आहे, कामाची पद्धती बदलली आहे. बरीचशी कामं आता ठेकेदारीवर अवलंबून आहेत. कारण त्याच्यामुळे एक उणीव जाणवते की सांघिक थोडासा तो ताळमेळ बसायला पाहिजे. तो थोडीशी उणीव जाणवते त्याच्यात. कारण पूर्वी जी कामं करत असताना आपल्याला अंगमेहनतीच्या कामाबरोबर तेव्हा टीमवर्क जास्त होतं. म्हणजे 1, 2 किंवा 4 सभासद किंवा कार्यकर्त्यांचं काम नव्हतं. तेव्हा 15, 20, 25 कार्यकर्ते असं उदाहरणार्थ आपला मंडपाची किंवा सभा मंडपात किंवा गाभाऱ्यात जेव्हा आरस करत असे तेव्हा आपण मागचा बॅकग्राऊंड बांधणे म्हणा किंवा इतर म्हणा लाईनसाठी लागणारी दोरी किंवा काम हे पारई ठोकणे वगैरे असे सांघिक काम होती. हे आता बरीचशी कामं म्हणजे अंगमेहनतीची थोडीशी कामं आपण थोडीशी ठेकेदारीकडे वळत चाललेलो आहोत. आणि त्याच्यामुळे थोडंसं असं वाटतंय की सांघिक कामाला थोडंसं बाजूला राहतंय. सांघिक कामाची भावना सामाजिक भावना आणखीन वाढायला पाहिजे असं माझं मत आहे. साधारण मंडळाच्या म्हणजे आमच्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेस मंडळाचा जेव्हा सुवर्ण महोत्सवी 50वं वर्ष होतं त्यावेळेस त्यांनी एक निर्णय घेतला होता की या कामगार वस्तीतला हा विभाग आणि इथे काहीतरी एक नाविन्यपूर्ण कलाकृती करावी म्हणून त्यावेळेस आपण सर्वात प्रथम मुंबईत नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात असं शिल्पकला म्हणता येणार नाही, मातीच्या मूर्ती किंवा प्लास्टिक या मूर्तीची जी सर्वात 26 फूट माझ्या मते ती मूर्ती होती. एवढी अवाढव्य मूर्ती आणि त्या मूर्तीला पाहण्यासाठी देशातून विदेशातून येणारे जे भाविक आणि ती मूर्ती खरोखरच आयडल होती. आणि अशा मूर्त्या आपण माननीय मूर्तिकार त्यावेळेचे दिवंगत श्री दीनानाथ वेलिंग यांच्या कलाकौशल्याने जवळजवळ माझ्या मते त्यांनी 12 ते 13 वर्ष ह्या मोठ्या मूर्त्या बनवल्या. त्यामध्ये त्यांची एक बालमूर्ती ओम म्हणून होती. त्यावेळेस मुंबईतील एक सुप्रसिद्ध वर्तमानपत्र होतं की नवा काळ. या नवा काळमध्ये मला वाटतं गणरायाच्या स्थापनेच्या पहिल्या दिवशी त्यांनी एक हेडलाईन दिली होती, मुंबईचा राजा इथे गर्दी लोटली. आणि त्यावेळेस तो आपल्या मंडळाला त्यावेळेसपासून ते वर्तमानपत्रातनं संबोधलं गेलं की मुंबईचा राजा. त्यानंतर आपली ह्या मूर्त्या जवळजवळ त्यानंतरचे मूर्तिकार गजानन टोणवळकर यांनी ते जवळजवळ 12 ते 13 मूर्ती केले. त्याही अशाच अवाढव्य आणि अप्रतिम होत्या. मी तुम्हाला प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं तर माजी सरचिटणीस प्रभाकर परब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या एक आदरयुक्त धाक होता. आणि ह्या धाकामध्ये आम्ही जे समाजकार्याचा बोध घेतला हा आम्हाला कधीही विसरता येणार नाही. कारण प्रभाकर परब यांनी आम्हाला जवळजवळ माझं वय त्यावेळेस साधारण 11 ते 12 वर्ष होतं तेव्हापासून मी मंडळात कामाला आलो. 1976-77 साली एका मंडळात काम करायला सुरुवात केली. आणि त्यांनी काम कसं करावं आणि त्यांनी शिकवलेलं जे निर्व्यसनी राहणं किंवा त्याच्यानंतर व्यसनापासून दूर होणं आणि समाजासाठी संघटित होऊन काम करणं, एखादा उत्सव करणं,
ही त्यांची शिकवण. त्याचबरोबर काही मंडळात आणखीनही नावं होती. प्रल्हाद सदावर्ते होते, शशिकांत सावंत होते, बबन सावंत होते. ही सिनियर आमचे चांगले समाजकार्य त्या आमच्याकडून करून घेत होते, की मंडळाबद्दल आस्था कशी निर्माण होईल ह्याच्याप्रमाणे ते आम्हाला मार्गदर्शन करत होते वारंवार. 1999 साली मी मोठ्या एका अपघाताला सामोरं गेलो आणि गणेशोत्सव साधारण एप्रिल अक्षय तृतीया होती, 19 एप्रिल 1999 साली माझा अपघात झाला. मंडळात कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करत होतो आणि उत्सव जवळ येत होता आणि मंडळाची सगळी धावपळ असताना मी कुठेतरी या कामात कमी पडतोय असं वाटू लागलं. त्यानंतर जवळजवळ 5 ते 6 महिने रुग्णालयाच्या उपचारामध्ये मी अडकून गेलो. त्यामुळे थोडीशी ती एक खंत राहिली की त्यावेळेस शारीरिक काम करू न शकल्यामुळे किंवा मंडळाला त्याचा माझ्या कामाचा थोडासा अभाव लागला किंवा मी ते काम करू नाही शकलो. त्यानंतर मधला एक पिरियड आला. माझ्या नोकरीच्या निमित्ताने मी 2005 ते 2011 हे मंडळाच्या संपूर्ण कार्यापासून वंचित राहिलो. तो मी मंडळाला जवळजवळ 2005 ते 2011 ह्या काळामध्ये माझं योगदान तसं देऊ शकलो नाही. कारण नोकरीच्या निमित्ताने माझी बदली झाली होती आणि मी गुजरात या मुक्कामी असल्यामुळे तेवढं शक्य नव्हतं. फक्त उत्सवापुरतं येणं, स्वागत कक्षात मदत करणं किंवा 11 दिवसातच मदत करू शकलो. पण उत्सव हा 11 दिवसापुरता नसतो, तर त्याच्यामागे बरीच मेहनत असते, बरीच वर्षभराची उत्सवात त्याचं सगळी धावपळ असते आणि त्या धावपळीत सगळ्यांचं योगदान तेवढं महत्त्वाचं असतं की जास्तीत जास्त सांघिक काम निघेल तेवढंच उत्सव हा मोठा थाटामाटात साजरा होतो. आणि ते थोडीशी एक खंत आहे की त्या कालावधीमध्ये मी शारीरिक देऊ नाही शकलो, त्यामुळे ती खंत राहीलच कायम. माझा अपघात हा 19 एप्रिल 1999 साली कार अपघात झाला. ह्या कार अपघातामध्ये माझी कार संपूर्णतः डॅमेज झाली आणि ज्या ज्या व्यक्तीने हा अपघात पाहिला त्यांनी प्रत्येकाने असं म्हटलं गेलं की ह्या अपघातातील जो व्यक्ती असेल ती मृत पावली असेल, कारण ती कार 100% डॅमेज झाली. त्यानंतर मी जवळजवळ 5 ते 6 महिने हिंदुजा रुग्णालयात उपचार केले. मुंबईच्या राजाची कृपा म्हणून मी त्या रुग्णालयातून बाहेर पडलो. त्या बाहेर पडलेल्या स्थितीमध्ये माझ्या 2 हातामध्ये 2 क्रंचेस होत्या. तशीच मी मुंबईची राजाची सेवा करत राहिलो. वेळोवेळी 2 क्रंच घेऊनसुद्धा उत्सवात सहभागी होणं, मुंबईच्या राजाचा आशीर्वाद मिळाला. तीच 2 वॉकरची मी एका वॉकरवर आलो आणि आज ते दोन्ही माझे वॉकर निघून मी संपूर्णतः माझ्या दोन्ही पायावर व्यवस्थित चालतो. ही मुंबईच्या राजाच्या केलेल्या सेवेची मला पोचपावती आहे आणि तो प्रसाद आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. अपघात झाल्यानंतर सुद्धा एक गणेशाची सेवा करण्याचा मनी संकल्प होताच. तत्कालीन सरचिटणीस स्वप्नील परब यांना मी विनंती केली की असंही आमचं ह्याच्यात योगदान द्यायची इच्छा आहे, पण धावपळ न करू शकल्यामुळे त्यांना एक विनंती केली होती की आपण विभागातील काही वर्गणीदार किंवा देणगीदार हे आता विभागातून बाहेर जातात आणि अर्थातच दिवस रात्र काम करत असल्यामुळे कार्यकर्ते सकाळी लवकर उपलब्ध होत नाहीत. तर आम्ही एक असं करूया का आपण की तिथे स्वागत कक्षामध्येच म्हणजे देणगी कक्ष आपण सुरू करू, जेणेकरून मी दिवसभर तिथे जवळजवळ उपलब्ध राहीन. कारण माझी मुवमेंट बंद होती, फक्त बसून राहून जर मला तेवढीच सेवा करता आली त्यावेळेस आपण मग स्वागत कक्षामध्ये देणगी कक्ष हा सुरू केला, जेणेकरून विभागीय जे लालबाग सोडून गेलेले नागरिक होते किंवा वर्गणीदार होते पूर्वी आणि आता ते लालबागमध्ये राहत नसत, त्यांना तर देणगी देण्यासाठी तिथे उपलब्ध झाले आणि तो देणगी कक्ष आज चांगल्या रीतीने लोकांच्या भाविकांना तिथे येऊन देणगी देता येते, वर्गणीदार किंवा विभागातील लोकांना देणगी देता येते. हा एक त्यावेळेस अपघातानंतर म्हणजे केलेलं कार्य आहे, तेही एक उल्लेखनीय आहे. आणखीन
माझ्या सरचिटणीस असताना कारकिर्दीत मी एक रक्तदान शिबिराचे जे आयोजन केलं, आज जे मोठ्या प्रमाणात जवळजवळ मुंबईतील सर्व मंडळांच्या रक्तदान शिबिरात उच्चांक असतो आणि एवढं मोठं श्रेष्ठ दानाचं काम आपण माझ्या कारकिर्दीत रक्तदान शिबिर, तर त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे सर्वप्रथम आपण नानावटी रुग्णालयातून ते पहिल्या वर्षीचं रक्तदान शिबिर एक रुग्णालय आणून तिथे केलं होतं आणि त्याच रक्तदान शिबिराचा आज रक्तदान शिबिरात परावर्तन झालं आहे आणि आता जवळजवळ म्हणजे मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळातील उच्चांक करणारं असं रक्तदान शिबिर आपण करतो, याचा मला पण अभिमान वाटतो. जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली होती त्यावेळेस तेथील एक शाळा आणि त्या शाळेतील गावाला मदत आणि शाळेतील विद्यार्थ्यांना दत्तक योजना आपण त्यावेळेस मला राबवली होती. दासगाव वगैरे असं काहीतरी गाव होतं ते, मग एवढं एक्झॅक्टली आठवतं. महाड तालुक्यातील ती एक 2000 मला वाटतं 5 किंवा 5ची घटना असेल. त्यावेळेस त्या नैसर्गिक आपत्ती आणि मंडळ वेळोवेळी नैसर्गिक आपत्तीला जेव्हा गरज असते, जेव्हा नैसर्गिक आपत्तीत त्या विभागाला गरज असते त्या विभागात जाऊन वेळोवेळी मंडळाने, उदाहरणार्थ जांभूळपाड्याच्या जेव्हा पूर आला त्यानंतर गाव विस्थापित झाली, त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले, तेव्हा त्यांना संसारासाठी लागणारी अत्यंत म्हणजे आवश्यक असणारी जी त्यांची घरगुती सामान होतं किंवा भांडी कुंडी असे अत्यावश्यक वस्तू त्यावेळेस आपण मंडळाच्या वतीने स्वतः जातीने जाऊन आपण पुरवल्या होत्या, याचीही दाखली आहेत. वेलिंगांची शेवटची मूर्ती बैठी मूर्ती हीच अविस्मरणीय, म्हणजे हे माझं मत आहे. वेलिंग खूप आजारी होते आणि त्यांना आम्ही विनंती केली होती की तुम्ही आम्हाला एक मूर्ती बनवून द्या आणि त्यांनी ती शेवटची मूर्ती दिली होती. ती म्हणजे खरोखरच देखणीय अशी मूर्ती होती. मूर्ती छोटी होती पण मूर्ती देखणीच होती. म्हणजे कमळाच्या गणपतीनंतर कालियामर्दन नंतर तिसरी जर वेलिंगांची मूर्ती असेल तर ती लक्षात ठेवण्यासारखीच मूर्ती आहे. मंडळाने 50व्या वर्षी विभागीय किंवा आपल्या वर्गणीदारांना एक मोठी अविस्मरणीय अशी मूर्ती दिली, जी आजही कमळातला जो गणपती आहे ते एक 50व्या वर्षीचं खरोखरच आश्चर्यच होतं. त्यानंतर मंडळाने 75व्या वर्षी एक उपक्रम हाती घेतला की हा मध्यमवर्गीय कामगार वस्तीतला विभाग आणि या विभागातील लोकांना हिंदुस्थानातील देवस्थाने किंवा तीर्थस्थळे बघण्याचा योग येत नव्हता आणि मंडळाने एक त्यावेळेस असा उपक्रम केला की त्या 75व्या वर्षी मीनाक्षी मंदिर, दक्षिणेतलं जे मीनाक्षी मंदिर आहे याची प्रतिकृती त्यांनी त्यावेळेस उभी केली होती. ते मूर्तिकार होते मंत्रावधी म्हणून. यांनी अप्रतिम अशी त्यावेळेस ते एक देखावा उभा केला होता, म्हणजे जसाच्या तसा मीनाक्षी मंदिर उभं केलं होतं. आणि हे त्यामागे मंडळाचा हेतू होता की विभागातील लोकांना की हिंदुस्थानातील विविध तीर्थक्षेत्र आणि तीर्थस्थळं किंवा प्रेक्षणीय स्थळं दाखवणे आणि त्यातून आपल्या वर्गणीदारांना त्याचा लाभ घेता येईल आणि तिथून बरेचशी अशी हिंदुस्थानातील वेगवेगळ्या तीर्थस्थळाचं दर्शन आजपर्यंत आपण इथे घडवत आलो. असे ते देखावे गणेश मंडपासमोर आपण दरवर्षी साजरे करतो. माझ्या माहितीप्रमाणे पाद्यपूजन हा जो सोहळा 1977 पासून जेव्हा आपण कमळातली मूर्ती जेव्हा ट्रॉलीवर विराजमान करायचं ठरवलं त्यावेळेस त्या ट्रॉलीवर प्रथमतः पाद्यपूजन केलं गेलं आणि त्यानंतर आता दरवर्षी आपण हे पाद्यपूजन करतो आणि आता तर त्याचं भव्य स्वरूप आलेलं आहे. विभागीय लोकांत आणखीन एक भक्तीचा भाग आहे. लोकांना त्या भक्तीच्या भावातून अजून तो उत्सव मोठ्या प्रमाणे पाद्यपूजन सोहळा हा मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि विभागीय लोकांना त्याचा लाभ घेता येतो.
माझ्या कल्पनेतनं म्हणाल तर तुम्ही आपण जवळजवळ वर्षभर हा आपण उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला पाहिजे. सर्व वर्गणीदारांचा जास्तीत जास्त सहभाग होऊन हे वर्ष अविस्मरणीय घडेल यासाठी प्रत्येक वर्षभर काही ना काही उपक्रम राबवले पाहिजेत की जेणेकरून हे वर्ष अविस्मरणीय होईल. त्याच्यामध्ये संपूर्ण विभागातील स्त्री पुरुष मुलांचा विविध कार्यक्रमातून सहभाग व्हावा आणि हे वर्ष शतक महोत्सवी साजरं व्हावं. मी माझ्या वतीनं येणाऱ्या शतक महोत्सवी वर्षासाठी मुंबईच्या राजाच्या चरणी प्रार्थना करतो की हे शतक महोत्सवी वर्ष मोठ्या थाटामाटात साजरं व्हावं. यामध्ये सर्वांनी लहान थोर सर्वांनी सहभागी व्हावं. सर्वांना मुंबईच्या राजाच्या कृपादृष्टीने आरोग्य लाभो आणि हा शतक महोत्सवी मोठ्या दिमाखात साजरा हो याच माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. मुंबईच्या राजाचा विजय असो. वारसा परंपरेचा ढगढगत्या युगारंभाचा भक्तांचा पाठीराखा सारथी जीवनाचा आरसा निष्ठेचा कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा त्याचा गौरवट सुवर्णकाळ सुखदर्शकमळ ऐसा राजा मुंबईचा ऐसा राजा मुंबईचा. धुंद धुंद आसमंतनी नादे टाळ मृदुंग धुंद धुंद आसमंतनी नादे टाळ मृदुंग घनन बरसे रे मेघा त्याच्या स्वागतासाठी दंग घनन बरसे रे मेघा त्याच्या स्वागतासाठी दंग शाही अंगण सजते लालबाग सारे सजते त्याचा गौरवट सुवर्णकाळ सुखदर्शकमळ ऐसा राजा मुंबईचा ऐसा राजा मुंबईचा.